नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण रक्षाबंधन स्पेशल फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे। अप्रतिम टेस्ट असलेलं फ्रूट कस्टर्ड या पद्धतीने तयार होतं। एकदा जर तुम्ही या पद्धतीने केलेलं फ्रूट कस्टर्ड खाल तर याची टेस्ट विसरणार नाही। जर तुम्हाला कस्टर्डमध्ये फ्रूट घालून खायला आवडत नसेल तर तुम्ही ड्राय फ्रूट घालूनही खाऊ शकता, खूप छान लागतं। तसेच या कस्टर्डमध्ये कोणकोणती फळे घालावीत आणि ती कधी घालावी हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच या कस्टर्डमध्ये केळी घातल्याने कस्टर्डच्या थिकनेसमध्ये कोणता बदल होतो हेही मी सांगणार आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी इथे मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे। आता या कढईमध्ये 1 लिटर मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं दूध घेऊ शकता आणि हे दूध आहे ते रूम टेम्परेचरचं आहे। एका वाटीमध्ये मी 4 टेबलस्पून व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे। 1 लिटर दुधासाठी 4 टेबलस्पून हे परफेक्ट प्रमाण आहे। आता जे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे त्या दुधातलंच या वाटीमध्ये साधारणपणे पाऊण वाटी दूध घ्यायचं आहे आणि दुधामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित अशी कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्यायची आहे, कारण कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या लगेच तयार होतात। यासाठी अगदी व्यवस्थित हलवून याची प्लेन पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता सतत हलवून याची अगदी मस्त प्लेन पेस्ट इथं तयार करून घेतलेली आहे। आता जे दूध कढईमध्ये घेतलेलं आहे ते गॅसवर ठेवूया आणि गॅसची फ्लेम मीडियम करून या दुधाला आपल्याला उकळी आणायची आहे। अधूनमधून हलवत दुधाला उकळी आणायची आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकता इथं दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता उकळी आलेल्या दुधामध्ये मी 150 ग्रॅम साधारण 1 वाटी साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं साखर घालू शकता। साखर घातल्यानंतर पुन्हा दुधाला उकळी आलेली आहे। आता त्यामध्ये ज्या वाटीमध्ये पण कस्टर्ड पावडर दुधाच्या वाटीमध्ये मिक्स केलेली ती पुन्हा हलवून घ्यायची आहे आणि एका हाताने कस्टर्ड मिक्स केलेलं दूध घालायचं आणि दुसऱ्या हातामध्ये प्लेन दुधामध्ये पळी हलवत आपल्याला हे कस्टर्ड पावडरचं दूध दुधामध्ये मिक्स करून सतत हलवत हे याला उकळी आणायची आहे। जर आपण हे हलवलं नाही तर ते भांड्याला खाली चिटकण्याची शक्यता असते, यासाठी आपल्याला सतत हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून याला एक उकळी आणायची आहे। बघा सतत हलवल्यामुळे या गुठळ्या न होता अगदी छान प्लेन इथं आपलं दूध तयार झालेलं आहे। आता या दुधाला उकळी आलेली आहे। जरी तुम्हाला इथं हे दूध थोडंसं पातळ वाटत असलं तरी दूध थंड झाल्यानंतर ते घट्ट होतं। बघा या पद्धतीने आपले अगदी मस्त प्लेन असं हे कस्टर्डचं दूध तयार झालेलं आहे। गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। बघा इथं मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया। थंड होण्यासाठी ठेवल्यानंतर याला आपल्याला अधूनमधून सतत हलवायचं आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जर हे दूध आपण अधूनमधून हलवलं नाही तर याची थोडीशी साय जमण्याची शक्यता असते, यासाठी आपल्याला दूध अधूनमधून सतत हलवायचं आहे आणि हे आपल्याला रूम टेम्परेचरलाच थंड करून घ्यायचं आहे। मग आता मस्त हे दूध थिकही व्हायला लागलेलं आहे आणि थंड झालेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये मी सर्व दूध काढून घेते आणि हे कस्टर्डचं दूध आपण थंड होण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे अगदी छान थंड होतं। यामध्ये मी 3 केळी, 2 ॲपल आणि 1 डाळिंब घालणार आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट, बदाम, काजू, पिस्ते, काळे मनुके, पांढरे मनुके हेही घालणार आहे। आता हे सर्व फळे मी सोलून कट करून घेणार आहे। इथे मी केळी, डाळिंब आणि ॲपलचे काप करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी बारीक काप इथं मी केळीचेही केलेले आहेत आणि डाळिंब सोलून घेतलेलं आहे। ॲपलचेही असे छोटे काप करून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट होते त्याचेही काप करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूटचे काप छोटे मोठे करू शकता, पण या साईजचे छान वाटतात फ्रूट्स कस्टर्डमध्ये खायला। मग आता हे आपलं कस्टर्डचं दूधही थंड झाल्यामुळे अगदी थिक झालेलं आहे। आता त्यामध्ये कट केलेली फळं घालून घ्यायची आहेत। यामध्ये चिक्कूही खूप छान लागतो, पण मला बाजारामध्ये चिक्कू मिळाला नाही, त्यामुळे मला या कस्टर्डमध्ये चिक्कू घालता आला नाही।
बघा ही फळं घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असं कस्टर्डमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। यानंतर जे कट करून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत तेही घालायचे आहेत। यातले थोडे ड्रायफ्रूट मी वरून डेकोरेशनमध्ये घालण्यासाठी ठेवलेलं आहे। अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही पाहू शकता मस्त थिक असं आपलं हे फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे। आता यावरती आपण वरून थोडेसे ड्रायफ्रूट घालूया। पाहता क्षणी खावेसे वाटणारं अप्रतिम असं फ्रूट कस्टर्ड आपलं इथं तयार झालेलं आहे। आता या फ्रूट कस्टर्डमध्ये कोणकोणती फळे घालावीत हे मी सांगत आहे। जर तुम्ही फ्रूट कस्टर्ड लगेच खाणार असाल तर त्यामध्ये तुम्ही केळी घालून खाऊ शकता, पण केळी घालून जर तुम्ही अर्धा तासापेक्षा जास्त हे कस्टर्ड जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते पातळ व्हायला सुरुवात होते। हे मी माझ्या 20 वर्षाच्या अनुभवावरून सांगत आहे। यासाठी ज्या वेळेस तुम्ही फ्रूट कस्टर्ड खाणार आहे त्याच वेळी केळी घाला आणि खाऊ शकता, नाहीतर ते अर्ध्या तासानंतर पातळ व्हायला सुरुवात होते। तसेच मोसंबी, संत्री आणि पायनॅपल घालून जर हे फ्रूट कस्टर्ड 2 तासापेक्षा जास्त राहिलं तर फ्रूट कस्टर्ड आणि त्या फळांना कडसर अशी टेस्ट यायला सुरुवात होते। तसेच तुम्ही यामध्ये सीझनेबल जसं आंबा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी हे फळे घालून तुम्ही खाऊ शकता। तसे तुमच्या आवडीनुसार फळे यामध्ये घालू शकता। यामध्ये शक्यतो आंबट असणारी